नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये। तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनपासून एक सोयाबीनची एक स्पेशल भाजी एकदम वेगळ्या स्टाईलमध्ये। तर त्यासाठी आपण 2 पॅकेट सोयाबीन घेतलेले आहेत। याला आपण गरम पाण्यामध्ये टाकून याचं पूर्ण पाणी काढलेलं आहे। एकदम असे नरम झालेले आहेत। आता आपण यामध्ये लाल तिखट पावडर ॲड करणार आहोत, 1 चमचा। अर्धा चमचा हळद, मीठ आपल्या आवडीनुसार, याला आपण चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घेऊया। चमच्याने पण करू शकता, मी म्हटलं चला असं होते तर करूया। मिक्स झालेला आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत 1 अंड। हे या रेसिपीला एक वेगळं काहीतरी। आता आपल्याला चम्मचचा वापर करावाच लागणार आहे। जसं चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं। आता आपण या ठिकाणी कढई गरम करायला ठेवली आहे। कढईमध्ये आपण 1 चम्मच ऑइल घेतलेला आहे। तेल आपलं चांगलं तापलेलं आहे। आता आपण यामध्ये हे सोयाबीनचे जे मिक्स केलेलं मिक्सर आहे ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत। आता आपण याला 1-2 मिनिटं असं परतून घेणार आहोत चांगलं। आता बघा, हे आपलं चांगलं परतून झालेलं आहे। मस्त याला गोल्डन कोटिंग आलेली आहे। तुम्ही यामध्ये ना चाट मसाला टाकून तुम्ही असंही स्नॅक्ससाठी हे खाऊ शकता। मुलांना पण देऊ शकता, आवडीनं खातील मुलं पण। बाहेरचं दुकानावरचं खाण्यापेक्षा केमिकलयुक्त हे मस्त घरच्या घरी एकदम प्रोटीन मुलांना खूप छान आवडेल खायला। चला आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण त्याच कढईमध्ये 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। पहिले आपण यामध्ये कांदा फ्राय करून घेणार आहोत। कांदा चांगला फ्राय झाला की मग आपण यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत।
कांदा जो आहे आपला आता चांगला परतून झालेला आहे, कलर चेंज झालेला आहे बघा आपल्या कांद्याचा। आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत लसूण, पण त्याला बारीक कुटलेला आहे। तर आपण चांगलं फ्राय करून घेणार आहोत, त्याच्यातलं कच्चं पण निघून जायला पाहिजे। त्यामध्ये आपण आता ॲड केलं आहे कढीपत्त्याची पानं, कांदा, लसूण, कढीपत्ता यामध्ये मस्त असं तडफडतंय, तर सुगंध सुटला आहे। आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत टमाटर। आपण 2 मीडियम साईजचे टमाटर घेतले होते आणि 1 मीडियम साईजचा कांदा। आता आपण यामध्ये सर्व आपले मसाले ॲड करणार आहोत। लाल मिर्च पावडर, हळद, गरम मसाला, धने पावडर, जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ। लाल तिखट 1 चमचा, तुम्ही आपल्या आवडीनुसार, तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा आपण इथे जिरेचं पावडर वापरलेलं आहे, 1 चमचा गरम मसाला। गरम मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता किंवा घरगुती, आपण दुकानावरून आणलेला आहे। आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत सोयाबीन। तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला अशी खायची असेल तर तुम्ही अशी खाऊ शकता। जर तुम्हाला वाटतं की बाबा नाही यात थोडं पाणी पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये पाणी पण ॲड करू शकता। आता मी या ठिकाणी अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे। तर याला असंच झाकून ठेवूया आहे 2 ते 3 मिनटं। यामध्ये मग आपण शेवटी कोथिंबीर ॲड करणार आहोत। तर बघा मित्रांनो, आता आपली सोयाबीनची भाजी बनवून रेडी आहे। आपण यामध्ये कोथिंबीर ॲड केली आहे आता बारीक चिरून। तर बघा कशी बनली आपली भाजी। चला तर मग मी आता तुम्हाला ही
सर्व करून दाखवतो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो की आपली भाजी कशी बनली आहे ती. वाह, सुगंध सुट. तर मित्रांनो बघा, ही बघा आपली भाजी बनून रेडी आहे. तर आता मी तुम्हाला ही सर्व करून दाखवतो. मित्रांनो, एवढी मस्त झालेली आहे चव. आपण जे नॉनव्हेज खातो ना, चिकन वगैरे, त्याच्यापेक्षाही चांगली झालेली आहे. मी खोटं बोलत नाही, नक्की जे खरं आहे ते सांगतोय. जर तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने, मी जसं सांगितले तशी, आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते चवीला. तर मित्रांनो चला, जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. इतरांनाही पाठवा.